परिमळ गिर्या फूल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट्याची बाहे अजूनही किती आहे अवकाश हाती अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करीना एक तास उरला खटमांजरायाशी रिकॉर्डिंग आहे राहू दे सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणी विठ्ठल अजल रुक्मिणी प्राण संजीवंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रसन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं श्री संताजिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख परिमळ गेलिया वस फूल देठी आयुष्या शेवटी देह तैसा हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. नैमित्तिक कर्माचा प्रकार आहे. 13वीचं कीर्तन आहे आणि ही उत्तर क्रिया ज्यांची आहे ते आमचे परमस्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण शहानंद महाराज यांचे बंधुराज अर्थात नंबर त्यांचा 7वा होता. व्यवसायाने डॉक्टर होते आणि त्यांच्या वरचे नंबर राहिले त्यांचा नंबर लागला. काही सांगता येत नाही. अनित्यम असुखम लोकम निमम प्राप्य भजस्व माम. भगवान स्वतः बोलतात ज्या लोकांमध्ये आपली वस्ती आहे त्या लोकांमध्ये अनित्यता आहे. कधी कोणाचा कसा नंबर लागेल काही सांगता येत. मृत्यू दराच्या परिवरी गर्भदिवसी. आयुष्य त्याचं बरोबर ठरलेलं आहे. त्या ठरलेल्या आयुष्यमानापर्यंतच आपलं जीवन आपल्याला जगता येत. या जगात आपण राहतो तिथे अशा अकल्पित काही घटना कानावरून आढळतात. त्याची कारण मीमांसा करता येत नाही. का झालं असं काही सांगता येत नाही. इथे फक्त मृत्यू हे सत्य आहे. माणूस मरण येईपर्यंत जगतो हेच आश्चर्य आहे. मरण काही आश्चर्य नाही. एक मेला की दुसरा जन्मतो. दुसरा जन्माला त्याच आयुष्यमान संपते. षड्भाव विकार आहे. यशावत अनात्म पदार्थांना ते लागतात. जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यते. म्हणजे किसना बोलला आता उभा राहायच्या लायक नाही राहिला. दुसरे होतात का आपल्या भरोशावर आहे. आपण भरोसा दुसरा तयार होतो. आज आम्हाला आता कसं होईल. अरे पण जाई गेलेलाच आहे ना. आणि पुढे पोराची नातवाची ते काय तेच गती आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. मेलं नाही कोणी. कोणा एखादे मुंग तुटलं नाही. काही नाही काही नाही काही नाही. हे मेले तर कसं होईल. अर्जुनाचा काय प्रश्न होता. हे मी मारले तर काय होईल. बापाशिवाय दुसरं काय होईल. शेवटी भगवंताला अरे तू मेला नाहीस. ते मेले नाहीस. युद्ध सुरू नाही. अजून जय पराजय ठरला नाही.
नत्वम शोचू तुम्हाला विनाकारण शोक करतोस. जीवाची भूमिका हीच आहे. कधी कधी दुःख येऊन आदळते, कधी कधी शोक येऊन आदळतो अंतःकरणात. दुःख आणि शोक हे दोन शब्द आहेत, अर्थ एक नाही त्याचा. दुःख शोकाची घाई मारलियाची शेची नाही, हे सांगावया कारण काही ग्रासिले माया. सगळा मायामय संसार आहे, तिने ग्रासून टाकला सगळा. ज्याच्या त्याच्यावर आपला ती पंजा टाकला. मायामय कधी तिचं नदीचं रूप केलं, कुठे समुद्राचं रूप केलं. माया मेता तरंगती ते. पण जिचं वर्णन करत असताना दुरत्य या शब्द वापरला. दैवीशा गुणमयी सत्व रज तम मम माया दुरत्या. माझी माया आहे, कारण माझ्या आधिपत्याखाली आहे. आणि जीव हे सगळे जे आहे ते तिच्या आधिपत्याखाली. जोपर्यंत जीवदशा संपली नाही तोपर्यंत बाह्यता तो किती मोठा असला, कसाही असला, कुठल्याही आश्रमाचा असला, काय उपयोग होत नाही. तो त्याच्यावर पंजा टाकते ती. आणि ते कोणत्या रूपानं टाकेल काही सांगता येत. काही धनाच्या रूपानं टाकते, काही स्त्रीच्या रूपानं टाकते, काही मानाच्या रूपानं टाकते. कशात तरी त्याला ते अडकवल्याशिवाय राहत. विठ्ठल मायामय सरिता न तरवे जीवा. जीवा ते तरुण जाणं अवघडच आहे. पुन्हा शिक्का मारला भगवंतानं. एकाची लीला तरले जे सर्व भावी मज भजले, तया ऐलीच थडी सरले. इकडच्याच काठावर संपलं याचा काय अर्थ आहे? पाणीच नाही ना. तुम्ही मानलं त्याच्यात. अज्ञानात सगळ्या डोलाना आधारित आहे. अज्ञान हे तिचं जीवन आहे. अज्ञान संपलं की कुठे आहे माया? उगाच तुम्ही त्यातून तरुण जाण्याचे साधन शोधत बसले. मग त्यात पाणी किती आहे तर पहा बघ. नाव, डोंगा, सांगड, पेटा, कोणतं साधन वापरायचं? ते पूर्णाकांचे लोक आपण हे तिकडल्या काठावर जायचे साधन आहे. सांगड आहे, नाव आहे, दोन मोकळ्या पेटा आहे. अरे पण पाणी आहे की नाही? तुकोबारा म्हणतात कोरडेची चाली जावे पायी. कोरडी आहे नदी, हे तुम्ही मनानं मानलं. वास्तविक विनाकारण कशाचाही काही संबंध नाही. इथे आला माणूस, काही सोबत घेऊन आला, एकटा आला. नाव तर सोबत नाही आणलं त्याला की नाव घेऊन आला. नाव आणलं का सोबत? इथे त्याचा जन्म झाल्यावर त्याचं नाव ठेवलं. नाव ठेवल्या जाते हे त्याच्या आवडीचं नाही. त्याला विचार कोणी ठेवत नाही तुला काय आवड आहे, कोणत्या नावाची आहे, कोणतं ठेवायचं नाव नाही. नाही, हे यांच्या आवडीचं नाव ठेवतात. उपजलिया बाळगाशी नाव नव्हते तयापाशी, मग ठेविलेली नावेशी उदेन उठी. मग याने ठेवलेलं नाव खोटं आहे की खरं आहे? त्याचा आहे ते. अरे नावाचा शरीराशी जर संबंध नाही तर जीवाशी काय संबंध आहे? काय संबंध आहे? मग त्या नावाशी तो इतका एकरूप होतो, चिटकतो, हे जे म्हणतात ते मी. मग त्या नावाला काही उपाध्या वगैरे लावल्या तर फुलतो. राव पंत वगैरे काही म्हटलं की त्याला आनंद वाटतो. श्यामराव, मग ते जर श्याम्या म्हटलं की रागवतो. श्यामे नाही श्यामराव नाही. कोट्याचा पदर आहे की नाही? रावसाहेब भाऊसाहेब उपाध्या लावल्या लोकांनी कशाला? द्यायला लावल्या. दे तू आहेस. नावाचा देहाचा संबंध नाही तर जीवाचा काय संबंध आहे? जीवाचा संबंध नाही, नावाचा संबंध नाही, कुळाचा संबंध नाही, जातीचा संबंध नाही, गावाचा संबंध नाही. त्या संतांना विचारा तुम्ही,
कोणत्या देशातले आहे? देश वेश होय माझा, उगत अभिमान धारण करता, सहज फिरत आलो करू सत्ता कोणावरी, कोठे स्थिर राहिलो. काय सत्ता गाजवता तुम्ही? राहायचं किती दिवस? पाहुण्यासारखे राहा, इज्जत गमावता कशाला? पाहुणा आला घरात आणि त्या घरात असलेले मौल्यवान ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंना जर तो आपलं म्हणू लागला तर इज्जत राहील का त्याची? पाहुण्याची पाहुण्यासारखे राहा. त्याच्यावर आसक्ती जर तुम्ही धरली तर अब्रू राहणार नाही. हे पहिलं कोणाचं नव्हतं, आता तुझं नाही, पुढं कोणाचं राहणार नाही. आहे तसंच आहे. अखंडाकार वृत्तीमध्ये याने खंड केली. नाव नाही नाव धारण केलं, कूळ नाही कूळ धारण केलं, इतका चिटकला. अरे पण सोंग आहे. आता पात्र बजावत असताना नाटक आहे तोपर्यंत ते पात्र तर वठवाच लागणार आहे ना. पात्र वठवा तुम्ही, पण सोंग चढू देऊ नका. विठ्ठल ते रामायणात ते सोंग करतात, ते नवमी राम रावणाचं सोंग. रावणही सोंग आणि रामही सोंग, पण त्या रामाला सोंग चढलं. मारला रावण, जीवच मारला. नाटका करतात की सोंग तिकडे. अरे सोंग आहे. नाव रूपती निधीची उरो सोंगवो, सोंग आहे. मग ते सोंग आहे. नाटक बजायचं, नाटक तोपर्यंत चालू द्यायचं सगळं, पण ते सोडू नाही द्यायचं. न त्वं देहो निंद्रियाणि न प्राणो न मनो न धी, विकारित्वात हे षडभाग करायला लागले सगळे आहेत. जायते उत्पन्न होते आणि मग त्याचं अस्तित्व करते. अस्ति तेवढं राहत नाही, वर्धते वाढते. पुढे विपरिणमते, केस काळे असतात पांढरे होतात. सरळ मार्ग चालतो, त्याचं धनुष्य होते. विपरिणमते अपक्षीयते, तरुणपणा डोंगर चढतो. 12 15 कोच चालत होता. भातामध्ये उभं नाही राहायचं मग. आता गेलं कामात. 12-15 कोस चालणारा माणूस धडनीट एक तासभर एका जागेवर उभा नाही राहू शकत. अपक्षीयते, काढून घेतली शक्ती. आणि विनश्यती, हे षडभाव विकार प्रत्येक अनात्म पदार्थाला लागतात. म्हणून ज्याप्रमाणे नाथरा म्हणतात, फुलातला सुगंध निघून गेला, त्याची किंमत गेली. वासहीन फुलाला काय किंमत आहे? जसं आयुष्य संपलं, किती तरुण असो, रूपवान असो, धनवान असो, सत्तावान असो, लवकर तयारी करा म्हणतात. लवकर घराच्या बाहेर काढा की फार प्रेमाचा धनवान तरुण राहू द्या म्हणतात. कशाचं? हो, आयुष्या शेवटी आयुष्य कधी संपते. कारण याच्यावर काळाची सत्ता आहे. आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं, याति क्षयं यौवनं, प्रत्यायाति पुनर्न दिवसा, कालो जगद्भक्षकः. लक्ष्मी स्तोय तरंग भंग चपला, विद्युच्चलं जीवितं, तस्मान्नां शरणागतं शरणग. अरे चाललं आयुष्य कमी होत. कालो जगद्भक्षक, सगळ्या जगाचा भक्षक आहे. सगळ्या जगाचा ग्रास करून टाकतो का. त्याची उडी तर ब्रह्मदेवाच्या पदापर्यंत गेली. मी कोणाला सांगितलं आमच्या गावात, ब्रह्मदेवाचं एवढं लांब आयुष्य. ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनोर्जुन, मामुप्यत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. दीर्घ
आयुष्य मिळालं काय? हे प्रारब्धावर अवलंबून आहे. आपले काही साधू संत, पहिला ऋषी मुनींचा काळ दीर्घ आयुष्य होते. आता सगळे आपल्या संस्थेतली मंडळी काय कोणाला दीर्घ आयुष्य होतं? आपल्या संत मालिकेत सुद्धा 80 वर्ष काढले फक्त नामदेव राहिले. ज्ञानोबा आहे किती वय होत समाधीस्थ झाले? 21 वर तारुण्यात. आपले गुलाबराव महाराज मादानकर वयाच्या 34व्या वर्षी गेले. तुकोबा राय वयाच्या 42व्या वर्षी वैकुंठाला गेले. स्वदेह जास्त दिवस बिनकामाचे जगल्यापेक्षा कमी दिवसात आपलं काम करणं बरं आहे की नाही? किती दिवस राहिला अनाचार दुराचारच करत राहिला, उलट पापात वृद्धी होते, अधोगती होईल. बरा मग लवकर गेला तर, पापी माणूस लवकर गेला तर बरा. तो पुढे पाप करणार, पाप केलं की त्याचे दुःखाला कारणीभूत होणार. पापाचं फल, कारण सिद्धांत आहे, पुण्याचं फल सुख आहे, पापाचं फल दुःख आहे. पाप काय शास्त्र सांगितले, पुण्य काय शास्त्र म्हणते. तुमच्या मनानं वाटतो ज्याचा निषेध शास्त्राने केला ते पाप म्हणजे पाप. तिथे तडजोड नाही. का माणूस मोठा रमशील मोठा, महापाप ते महापाप, पाप ते पाप. वेदाने त्याची निवड केली, शास्त्र सांगितले. मग पापाचरण करून दीर्घायुष्य जगण्यापेक्षा पुण्याचरणात म्हणून लवकर गेला तर काय चांगली गोष्ट आहे. पापाचरण करून किती दिवस जगला. तेच करायचं होतं हिरण्यकश्यपूला. जगून का भजन करत होता का? भजन करणाराचा द्वेष केला, सख्या पोटच्या पोराचा इतका द्वेष केला की त्याला जिवंत ठेवायचं नाही. मारायचे प्रयत्न केले. मग तो का भजनासाठी आयुष्य मागत होता हिरण्यकश्यपू? काय कसं हिरण्यकश्यपू तुम्हाला वाटते दुष्ट दुष्ट एवढा? हिरण्यकश्यपून त्याची आई, हिरण्यकश्यपूची आई कोण? दिती. आणि हिरण्याक्षाची बायको त्याचा भाऊ. नाही हो, कळ्यात होतं याची माय होती मला त्याची. हिरण्यकश्यपूची बायको हिरण्याक्षाची, हा त्याच्या भावाची. तो हिरण्याक्ष अगोदर मारला गेला. मग मारल्यानंतर त्याची बायको, काय नाव मला आता येत नाही वेळ, त्याची बायको त्याची माय पोर असे शोक करू लागले की भयंकर. तेव्हा त्यांना यांचा शोक जावा याच्यासाठी हिरण्यकश्यपूने ब्रह्मज्ञान सांगितलं भागवताचा. ज्ञानी होते. मग एवढे ज्ञानी असल्याने रस्ता चुकला की नाही? रावण काय येडा आला का? वेदाचे खंड पहिले रावणाने केले. हे एवढे मोठे विद्वान मग शेवटी परोक्षातच राहिले. तरी कशी भूल पडली हो. काय पाहिजे तर म्हणे आयुष्याची वृद्धी झाली पाहिजे. किती आयुष्य, किती आयुष्य? 1 अर्बुद, मग 1 अब्ज, 60 कोटी, 30 लक्ष, 10,000, 700 वर्ष 9 महिने हिरण्यकश्यपूचं आयुष्य. तया हिरण्यकश्यपा काय झाले मला तर त्याला तळाका. देवाचा बाप किती आयुष्य होतं? 99 सहस्रराया दशरथा, 99,000 वर्ष. किती दीर्घ आयुष्य जरी माणसाला असलं तरी मुक्का भावावा लागते निश्चित. अभ्यासू मुलगा आहे, परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं, त्याची सगळी तयारी झाली, उद्या पेपर देऊन मोकळा होतो. फार लांब राहिली परीक्षामध्ये 8 दिवस.
तयारी झाली. आणि जो अनभ्यस्त मुलगा आहे विद्यार्थी आली 8 दिवसात, 8 दिवसात आली परीक्षा. 2 महिने लागत होती पुढे. याची तयारी नाही. खेळ कुदण्यात आयुष्य गमावलं, त्यानं व्यवस्थित गमावलं, तयारीच नाही. तस आयुष्य सटर बटर मध्ये जाते, कामाचं काहीच नाही. याच्यात कोणी कोणाचं नुकसान करत नाही. ज्याच्यात उद्धरे आत्मनात्मान आत्मानमो साधयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू. तुम्ही तुमचे हातपाय बांधले, कोण सोडून तुम्हाला? माझा मीच झालो शत्रू. भागवतामध्ये न तरेत स आत्महा. नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम लभम सुकल्पम गुरु कर्णधारम मयानुकूलेन नभस्वतीरितम उमान भवाब्धिम न तरे स आत्मा. तो स्वतःचा आत्मघात करतो, दुसऱ्याचा काय करते? या तरुण जाण्याचा त्याने उपाय केला. तरुण गेला तर नाही, पण तरुण जाण्याच्या उपायात आयुष्य पडलं नाही. नाही झालं पूर्ण. पुढच्या आयुष्यात होईल. कारण सुरुवात पुढच्या आयुष्यात इथलं अपूर्ण राहिलेल्या पारमार्थिक कार्याची पुढे सुरुवात होते. त्याच्याशिवाय शक्य नाही. एवढ्या अल्प वयात ज्ञानोबाला 15 वर्ष 5 महिन्याचं तर वय होतं. ज्ञानेश्वरीचं ज्ञानेश्वरीमध्ये महाभारतातले दाखले, रामायणातले उदाहरण आले, उपनिषदातले आले. कधी पाहिले त्याने? खरं सांगा तुम्ही. उपमन्यूचे महाभारतातला आहे. उपमन्यू महाभारत वाचल्याशिवाय उपमन्यू समजला नाही त्यांना. कसा घेतला उपमन्यू महाभारतातला? उपनिषदातला सिद्धांत कसा मांडला? जैसी भांड घट शरावी तदा कार्यसे पृथ्वी तेवी सर्वासोनी सर्वी अशी जे वस्तुनाम आत्मा ब्रह्म उपनिषदातला सिद्धांत आहे. सर्वं खलविदं ब्रह्म नियनानास्ति किंचन हा सिद्धांत ज्ञानेश्वरी मानला. कधी पाहिलं उपनिषद? रामायण कधी पाहिले? त्रेतायुगात रामाने हाती धनुष्य घेऊन सगळ्या दुष्टांचा संहार केला. ज्ञानेश्वरी उभी आहे. आता रामायण कधी पाहिलं? महाभारत कधी पाहिलं? भागवतातले उदाहरण आहेत. पुराण कधी वाचते? हे वाचाने लागले. ते पहिलं होतं तयार. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प तया फळाचे महाद्वीप पातली प्रभू. एका जन्मात असते पुण्य पोशिली असाधारणी ती तुझे गुणवानणे देहो निमज उत्तीर्णे झाली आधी. एवढी प्रज्ञा. पण गुलाबराव महाराज वयाच्या 8व्या महिने डोळे गेले आणि वयाच्या 34 वर्षापर्यंत 139 ग्रंथ लिहिले. आणि ग्रंथ प्रसिद्ध न होण्याचं कारण कठीण आहे. सर्वसामान्य लोकांना कळत नाही. संप्रदाय सुरू करून आला त्यांचा ग्रंथ आहे, काहीच नाही समजत मला. आला माणूस वय 34 वर्ष, म्हणजे तिला पारावार नाही. बापाला दुसरी पत्नी केली, सावत्रायला त्रास दिला, गावगाव हिंडले, घरची गरिबी आली. कसं होय आहे? कसं पोरे आपली सगळी शहीद असल्यावर आपल्याला भजन करायला पुरा वेळ आहे. अनुकूलता आहे, पोट भरत नाही, अंग भरत नाही, सगळं अनुकूलता आहे, सगळं पत्नी अजून मरण याद राहिलं, रोग नाही. भजन करायला का रोग येते?
विठ्ठल विठ्ठल भजन नाही करणार, मुसाफऱ्या करते दुसरे. तर एखाद्या रोगानं ग्रासल्या जातील आणि तुला हात पडतील आणि मग काय करायची? यावत स्वस्तमिदं कलेवर गृह यावत चतुरे जरा. जरा दूर आहे, स्वस्त आहे. आता झोप चांगली लागते, भूक चांगली लागते, अन्न पचते, अजून चालता येते, सगळं पद्धतशीर आहे. ज्ञानेश्वरी वाचलं डोळे आहेत, गाथा राहत नाही. तुमचा पद्धती आयुष्य गेल्यावर काय? मग किती पश्चाताप झाला तर उपयोग काय? प्रत्येक क्षणाला हा काळ आपलं आयुष्य कमी 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 करतो. मंगळवार आता गेला की पुढचा येईल, हा नाही येत आता. नदीच्या प्रवाहावर उभे राहिले काठावर की ज्या क्षणी आपल्या नजरेत जे पाणी पडते ते दुसऱ्या क्षणी नाही, ते गेलं. दुसऱ्या क्षणात दुसरं पाणी येते तिथे, पण वेगातिशय असल्यामुळे ते स्थिर वाटत. तसंच आहे, चालला सरक एक दिवस तसाच पडल्या चिंतन केलं. किती लोक आपल्या जगत गेले. जे आमच्या गावापासून यादी म्हणत आली, टाकळी, पारसा, सातवडी, 200-300 लोक आमच्या जगत गेले. बरं आपण का राहणार काय? जरा चिंतन तुम्ही जवळ आता या मागच्या ते लाट आली त्याच्यात बरेच लोक आपल्या जवळचे गेले. पहिल्याला ते तरी घ्या ओळख नव्हती, लांब होते, नुसत्या बातम्या करणार. आता जवळजवळची माणसं गेले ना, बोलता बोलता गेले. आपला नंबर लागला नाही, बरं झालं की नाही? बरबे झाले आजी बरबे झाले आजी जगाला खाणारा का त्यांना आपल्याला दिली संधी नाही. कार्या कारण बोलले शेष भूत जाओ परते. किती अवकाश आहे, किती जपून बसला का? कधी जळप घालून सांगते वाट पाहत आयुष्य मुलाया बैसला मापारी तुकारी व्यवहारी संसाराच्या अमोल किमतीचं आयुष्य चालतं. अमोल एक एक श्वास जात है तिनों का मोल कना हुआ तो कदिया. कबीर साहेब क्या बजाऊ ढोल. लोक म्हणतात ते म्हणून प्रत्येक विरंगणातून आम्ही काही करतो. तुमच्यावर आहेच की तुमची टाईम राहणार कुठे? काय भजनाची बोलले ते पाहेगा. विचार करून पहा ना, भजनाला राहिलं किती आपल्याजवळ, मग तरी माणूस भजन करत किती लोक गेले, आपल्यालाही जावं लागणार. एक बा तसा एकाची दहने सावध त्या गुन्हेगारी नवा. मला म्हणतात अनुताप झाला पाहिजे. अनुतापाचं दुसरं नाव आहे वैराग्य. इहलोकापासून तो परलोकापर्यंत अनुकूल भोगाच्या इच्छेचे विषय आहेत, त्याविषयी चिळचे न त्या म्हणतात वैराग्य. अनुतापावीण भाव कैसा राहे. काही भाव राहत नाही, हे नकली लोक आपण
अनुतापाशिवाय भावच नाही राहत. अनुताप झाला चुटकी सरची आसक्ती सुटते, चुटकी सरची. अनुतापच नाही होत. अनुताप झाला त्या राजाला भरत, अनुताप झाला गोपीचंदाला. गोपीचंदाला बंगई टाकली. हे सगळ्या राण्या नांदतात, उठणं लावलं सुगंधी, स्नान घालणं चाललं, मंगल स्नान. वर लक्ष गेलं गोपीचंदा, माय रडून राहिली. आपल्या आईला कोणतरी बोललं, आपल्या मायला त्रास आहे, अरे माझे सोहळे चालले, तिला आनंद वाटत नाही, रडून राहिली. धाव 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 वर चढून गेली. आई नमस्कार केला. तू का रडतेस सांग. कोणी बोललं तुला, कोणी अपमान केला, प्राणदंड देईल मी त्याला, सांग. महिनावती म्हणेल बाळाला कोणी बोललं, तू रडते का. अरे म्हणे भर तारुण्यात तुझा बाप गेला, काळा न उतरला, तुझ्या बापाकडून परमार्थ झाला नाही, वैराग्याचा लेस नव्हता तुझ्या बापाच्या ठिकाणी. आता तुझ्या देहाच्या बाया सोहळे करून राहिले, मला असं वाटलं की रजगुणामध्ये गुरफटला आणि तुझे काही कल्याण होत नाही आता, म्हणून रडाला. इतकेच माहिती शब्द ऐकले. आपलं रोज किती कीर्तन, किती प्रवचन, अरे बापा बापा बापा, सब ते दम नाही करत. लाखांना रुपये खर्च, हजारांना माणसं जमतात, मग का वेळ का आनंद आलाय कुठे. गोपीचंद बचन सुन कर महल मुद सब छोडा, दिवाने क्यों गफलत में पडा. धाड 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 खाली उतरला, एकदम निघाला गोपीचंद. हे राण्या माग, हे खबरदार, खबरदार कोणी आलं तर. चुटकी सरसा त्याग केला, अनुताप झाला. भरताच्या राज्यात सगळी अनुकूलता होती. अनुकूल मंत्री पवित्र. त्या काळात नाथरायणी शब्द वापरला पहा तुम्ही, कसे क्रांतदर्शी होते आपले संत. त्याला अनुकूल होते पण पवित्र आचरणाचे होते मंत्री. अनुकूल मंत्री पवित्र. राण्या पतिव्रता, प्रजेचं पालन पुत्रवत राजा करणारा, प्रजा सुद्धा याला देव मानणारी, सगळ्या राज्यात धार्मिक वातावरण. वैराग्य झाला राजा. अनुकूलतेत वैराग्य होत नाही, गंमत आहे. प्रतिकूलता काहीतरी संसारात चटके लागली की माणूस देवधर्माला. बरे लोक घरी भांडण झालं की पंढरपूरचा रस्ता धरतो. काही बिघडलं म्हणतात चातुर्मास राजा, चांगलं असेपर्यंत नाही. बिघडलं की त्याला वाटते हाच रस्ता बरोबर आहे. पण अनुकूलतेत गंडकी नदीच्या तीरावर झोपडी बांधली. गंडकीच ना, हा. कोणा बांधली झोपडी. या देशाच्या सम्राटानं, भारत देशाचा सम्राट होता भरत. चेष्टा आहे. मकारातला माणूस नाही झोपडीत राहू शकत. राजमहालातला राजा झोपडीत राहू लागला. झोपडीत राहू लागला, ध्यान धान नाही होत लागला, तरी झाली बरोबर. अनुताप खरा गुरु आहे माणसा. भागवतामध्ये असे दोन पात्र आहेत की ज्यांचा गुरुशिवाय उद्धार झाला. गुरु नाही काही नाही, तसाच उद्धार झाला. एक आहे कदरी ब्राह्मण आणि एक आहे पिंगला वेश्य. गुरु नाही केले, त्यांचे तेच गुरु झाले. अनुताप धरणार सावध झाले. एवढी सावध. महाराज काहीतरी बोध करी म्हणा, काहीतरी बोध करी म्हणा, काहीतरी बोध करी म्हणा. आणि अनुताप एवढी सावध, आणि अनुताप एवढी सावध, काहीतरी बोध करी म्हणा, काहीतरी बोध करी म्हणा, काहीतरी बोध
सगळं वर्णन आतापर्यंत केलं ते देहाला लागते स्थूल देहाला. इथे बोध करायचा म्हणतात मनाला करा. जन्मते शरीर, मरते शरीर, पुनर्जन्म होतो शरीराचा आणि बोध करायचा मनाला. काय कारण आहे याचं? मनच सगळं करते. पाहिलं तर ते सावयव नाही. कोणत्याही अवयवाचा इंद्रियाचा डॉक्टर स्पेशालिस्ट असू द्या, सर्जन, त्यांना ऑपरेशन केले शरीरातून मन काही आपल्याला ते लागत नाही. वाटोळ करायला पाहिलं म्हणून वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव भगवती किती केली जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. वस्तू म्हणजे आत्मा. आत्म्याला उद्देशून ज्ञानेश्वरी जवळजवळ 30 वेळ वस्तू शब्द. वस्तू म्हणजे आत्मवस्तूला जीव दशेला आणलेला कारण कोण आहे? मन. अधोगती कोणामुळे होते? मनाने. सद्गती कशामुळे होते? पुण्याचन कशाने होते? अरे तुमच्या क्रियेत जर प्राबल्य जरी असलं तरी मन जर त्याच्यात नसलं तर ते निरर्थक होते क्रिया. तुम्ही कीर्तन ऐकायला पाहिजे, तिथे मन नसलं तर काहीच फायदा नाही. कथे माझी बैसला दिसे परी कथे माझी मन नसे. नाथांतात कथेत बसला दिसतो, कथेत मन नाही. काही उपयोग होते त्याचा? मन एव मनुष्याना. महाराजांनी तक्रार केली देवा, देवा काय करू रे? बळजबरीनं शरीर मी त्या परमार्थात प्रवृत्त करतो पण मन धसते इकडे. काय नादाला नाही, दुसरा आहे तीर्थ करू तरी मन नये सवे, व्रत करू तरी विधी नेणे स्वभावे, जवळ देवजवळीचा हे मनोवद सवे, या परावे न वचे, धर्म करू तरी नाही चित्त. काय करू रे देवा? दान देऊ तरी नाही वित्त, निने तुझो ब्राह्मण तीत, नाही होत दया पोटा हाती, धर्म करू तरी नाही चित्त. सगळ्या समाजाचं मन गाठत आहे. नावी वाचला तर जगातल्या प्रत्येक माणसाचं मन रेखाटत उभं आहे. एवढं मोठं जबरदस्त समाजशास्त्र आहे. काही अक्षर तुकोबारांना इतके सगळी लागू पडत नाही. ते सगळं आपलं आहे. इतवनाथ पराधी कोण बोलते? हे जगद्गुरु जे वाक्य आहे ते त्याचं आहे. कर्महीन मती मंद बुद्धी, असं इतके मतिमंद वेदाचा अर्थ लिहिला का त्यात? मतिमंद आहे. नितवनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी, तुझं आठविले नाही कधी. खराय खराय ते पण आपला आहे. वाचे कृपा निधी माय बाबा, नाही ऐकले गायले गीत, धरली लाज सांग. हे आपला चित्र सगळ्या समाजाचं गात्यात तुम्ही अभवाचा आणि जगाचा अभ्यास करा. पण हे प्रमाण लागू पडते, हे प्रमाण लागू पडते. वेदाचा अर्थ काय तर समाजशास्त्रीय आहे. मग मानिती सकळ माग धावल्या नाही भेटत. काहीतरी बोध करी म्हणा,
याच्यात आक्षिप्त आहे चित्तशुद्धी. मन जर शुद्ध असलं तर त्याच्यात बोध स्थिरावतो. कोणाचाही स्वतःचा बोध, गुरुचा बोध, संतांचा बोध नाही तर होत नाही. अनुतापाने ते अगोदर शुद्ध झालं पाहिजे, हे आक्षिप्त आहे. तैसे चित्त शुद्ध नाही. साबण वापरलो महाग कपडे धुण्यासाठी. आता आपल्याला माहिती महागाचा महाग साबण कोणता आहे. पहिले ते सनलाईट होतं, पण कपडे धुण्याकरता पाणी वापरलं गटारात. निघतील का कपडे? तेच चाललं नाही. निर्मळ जीवन काय करील साधन, तैसे चित्त शुद्ध नाही. ते बोध करील काही, वांधा नव्हती पुरे काय करावे त्या व्रताले. हाय काय गोवाऱ्याचे शब्द आहे. तुका म्हणे जीवने विन ती नवे नवे जाण, तैसे चित्त शुद्ध नाही. ते बोध करील काही. काय करील बोध? बोम मारी, बोम मारी ना तो. अर्जुनानं कबुली दिली. अरे अगोदर तर असित, देवल, व्यास हे सगळे येऊन ब्रह्मज्ञान सांगत होते, पण मोहानं बुद्धी अशी चक्रावून गेली होती. काहीच नाही. आज सिरियस नाही हे सांगत होते ते. असित, देवल, व्यास, मैत्रेय सगळे ऋषीचा सहवास होता, पण काही उपयोग आहे. असे कुठं आहेत ते अंत करणार. मग आता पहिले चित्त शुद्ध, अनुतापाने त्याची चित्त शुद्ध झालं. काहीतरी बोध करी मना, मग त्याच्यात तो बोध कसा. मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो, बंधश्च विषयासक्ती मुक्तिर्गीर विषय मनः. मुक्ती म्हणजे काय बाई आहे का कोणी? मोक्ष म्हणजे काय गाव आहे काय? नाही. ग्रामांतरे नवा गाव नाही. मुक्ती मुक्ती म्हणजे काय? निर्विषय मन होणं म्हणजे मोक्ष मुक्ती. आणि बंध म्हणजे काय? विषयासक्ती अंतकरणात असली की तो बंध आहे. तो कोणी असो एक गोष्ट, विषयासक्त अंतकरण झाला की बद्ध, आणि विषयापासून निर्मुक्त अंतकरण झालं की मुक्त. त्याच्यामध्ये म्हणा हे सगळं मनच करते. मनोरथाच्या उतरणी उतरली गती, उतरली रस्ते रस्ते उतरते. मनाने जिकडे जायला पाहिजे तिकडे जात नाही ते. एक अरे मना कधी कधी माणसात जातो, कधी कधी बायकामध्ये जातो, पण तुला ते समलिंगी आहेत का रे? पुरुष पुल्लिंगी आहेत, स्त्रिया ह्या स्त्रीलिंगी आहेत. तुझं लिंग कोणतं आहे रे? मनाचं लिंग कोणतं आहे? मनाचं लिंग आहे नपुंसक, तो पुल्लिंग, ती स्त्रीलिंगी, आणि ते नपुंसक लिंग. तो मन नाही, ती मन नाही, ते मन. मन पुत्रोद्युक्तम स्वपदी वदते गम्य पदवी, नरेवा नार्यां वा गमनमुभयत्राकनुचितं, यतस्ते क्लैब्यत्वं प्रतिपदिमो हास्य पदवीं, तदा गन्तानूनं तदनुसरत गम्य पदवी रम्य पदवीं. तोही नाही आणि ती नाही. तुझं लिंग काय? ते मन. तुझं जे समलिंगी आहे तिकडे जाणार आहे. काय समलिंगी? ते ब्रह्म. तिकडे नाही जा फलित कोरे, इकडे नाही तिकडे. तुझ्या जातीचे नाही तर ते पुल्लिंगी आहे आणि या स्त्रीलिंगी आहे. तुझं याचं लिंग नाही, तुझं नपुंसक लिंग आहे. ते मन आणि ते ब्रह्म. तिकडे जायला समलिंगी आहे ते. आणि तिकडे जर हे गेलं मन, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे तदाकार होते. काहीतरी बोधक
उदाहरण सोडा डोळ्यासमोर ते आहे सूर्यवंशातल्या एका राजाचं. ते रामरायाचे 6वे पूर्वज होते. खटवांग राजा रामाचा 6वा पूर्वज. खटवांगाचा दीर्घबाहू आणि दीर्घबाहूचा रघु, रघुचा अजर, अजाचा दशरथ, दशरथाचे प्रभू रामचंद्र. किती मला 6वा. देव दानवाचं युद्ध झालं. परशुरामाचा काळ संपत आला होता तेव्हा. म्हणजे त्याच्याच वंशातला 3रा पूर्वज परशुरामाच्या धाकानं बायात जाऊ लपून बसला. वासा सोबत बाया मधात बसला. त्यामुळे त्याचं नाव काय पडलं? काय नाव पडलं त्याचं? त्याचं नाव पडलं नारी कवच. गोष्ट आहे ते कथा आहे. नारी कवच काय तसं कवच मधात बसलं. परशुरामाचा नियम होता बाहेर लावायचं नाही, लहान लेकरं मारायचे नाही. क्षत्रिय वयात आला, मस्ती आला की मार. असं 21 वेळा केलं. ते पोरं मोठे झाले. माझे धर्म करणारे सोडून दिले. दशरथा सोडून दिला. दशरथाची गोष्ट सांगणार की जनक राजाची मैत्री होती त्याची. जनक राजे भक्त होते. तिथे थांबायचे, मुक्काम करायचे. म्हणून तर ते कोदंड ठेवलं होतं जनकाने. तेव्हा रामाचा 6वा पूर्वज सूर्यवंशाचा राजा खटवांग देव दैत्याचं युद्ध झालं. आज पराक्रमी राजे होते आपल्या पृथ्वी तलावर. देवानी याला विनंती केली आमची बाजू घ्या. तेव्हा त्या खटवांगानं देवाची बाजू घेतली. घनघोर युद्ध केलं. ईशा वगैरे या भागवतात. आणि युद्ध केल्यानंतर विजय मिळवला. आणि विजयाचा आनंद मानत असताना देवाने सांगितलं राजा जास्त हर्षित होऊ नका. स्टेशन आलं. किती वेळ आहे? किती एक मुहूर्त वेळ आहे. भागवतामध्ये मुहूर्त शब्द आहे. मुहूर्त शब्दाचा पुस्तकात 2 घंटा असा. 2 घडी, 2 घंटा आणि तासा 2.5 घंटे जाऊ. म्हणजे तासही नाही तर तुम्हाला घंटा समजणार नाही. म्हणून किती समजण्यासाठी प्रयत्न आलो. तुम्ही याच्यात डोकं घातलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. इकडे घटकान गिटकामध्ये घटकान प्रकार तू घटका 5 घटका तास माहित आहे सगळे. तेव्हा नाथराणी म्हणून 1 तास उरला. देवाने सांगितलं 1 तास उरला म्हणजे 2 घटका. 2.5 घंटेचा तास आहे. तासही नव्हता उरला. हा ते विजय मानणं सोडून द्या. देवावर म्हणजे दैत्यावर विजय मिळवला देवाच्या बाजूनं. आता नुसते निवडून येतात लोक काय करतात? बरे आनंद किती दिवसाचा आहे. अरे अरे ते समजत देवाने सावध केलं खटवांगाला. खटवांगाला सर्वसंग परित्याग केला. एका क्षणात वैराग्य झाला खटवांग राजाला. भाग्यदशा कैची प्राप्त झाली. भाग्यदशा कैची प्राप्त झाली. भाग्यदशा कैची प्राप्त झाली. भाग्यदशा आहे जीव ब्रह्मैवना परा. असं साधन केलं. आत्मा ब्रह्म आहे आणि ब्रह्मच आत्मा आहे. या अभेद ज्ञानापर्यंत राजा पोहोचला. त्यानंतर भाग्यदशा. तुम्हाला म्हणतात का म्हणे भाग्य ज्ञानावे म्हणजे आता त्यांचं जगत वेळ
आपलं जग वेगळं आहे बरं. संतांचं जग वेगळं आहे, आपलं वेगळं आहे. आपण भाग्य आहे म्हणून तुमच्यावर पोर आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, मान मराठा आहे, त्याला काय म्हणतात भाग्य. हा भाग्यवाना तो भाऊ खरं आहे का कोणी माळकरी ते सोडून बोला काय आपल्याला बोलता येते, आपल्या हात बुद्धी रस्त्यात बोलता येते. गोवाला काय आधी बोलतो ते म्हणतात जळो ते समूळ. आहे कोणी माळकरी घरात नाही, माळकरी आहे नाही ना, ज्ञानेश्वरी आहे वाचता काही ग्रंथात घर नाही ना, ते सोडून बोला. त्या चेतून तुम्ही बोलते काय करता तुमच्या काय करते तुमच्या मागे लागतील लोक. तुम्ही नाही बोलू शकत हे जोपर्यंत तुम्हाला जगाची काम आहे, तोवऱ्या तुम्हा मागिलाची आस तोवरी उदास नाही. नाही आमच्या नादीला नको का, आमच्या समोर वाई तुम्हाला या लोकांची काम आहे ना, जरा सांभाळून तोंडावर हात फिरून जरा आळ पडल्यानं असं नसते तसं नसते. तू कोणाला काय डायरेक्ट ऑपरेशन तुका म्हणजे लासू फासू देऊ डाव सुखाचा उपाव काय घ्यायचा आहे की लासू फासू पहिले शब्द आहे ते. डाव माहित आहे की डाव जरा टाका मला बरं डाव म्हणजे हार सर कसा मानवी डाव देता कोवळ बशी द्या. सुखाचा उपाव मार्गा पुढे आहे. आमचे शब्द तुम्हाला कळू वाटत असतील, रुतत असतील, रुत्यासाठी जातील. आगी लागू तया सुखा सगळं वर्णन केलं त्याच्या सुखाचं. मान देते का रोज नामच पण नाही का काही गंधवलाची सप्ता करते का नाही नाही. आग लागू म्हणतात आगी लागू तया सुखा जेणे हरी नये मुखा जळो ते समूळ भाग्य तरी नोहे धन किडीवाला बाकी पुत्र दारा. तुम्ही तरी सांगा निकटवास बरा संताबाई काय संतांवर धन नाही दौलत नाही मान नाही काय देतील ते आम्हाला, काय देतील आशीर्वाद. आशीर्वाद चालते का तुमचा हा पुढचं लग्न आहे आता ते कमी झाली पद्धत त्या पोरीची संख्या कमी झाली म्हणून काय ते सांग तिकडे एखादा माळकरी चांगला माणूसला आशीर्वाद देऊ वा जमीन का संबंध त्याला कधी म्हटलं काय ते सांग आशीर्वाद देऊ आशीर्वाद जाते म्हणून म्हटलं संतांचं जग वेगळं आहे आणि आपलं वेगळं आहे. विठ्ठल प्राप्त झाली आज्ञा प्राप्त झाला तो राजा. काय झालं महाराज उत्तर देतात सापडला हरी. आपल्याला हरी सापडत नाही, साधनच चालली मोठ धरणं चालली. पहिला जुना दृष्टांत आहे बगीचा म्हणून झाडावर पाणी देतात कपाडा चालू आहे पण अनुभवाचा पत्ता नाही. काय अनुभव आहे माझा पहा अनुभव केला देव आपला. आपला काय अनुभव आहे पैसा ज्याचा अनुभव कसा काय ऐसे ज्याचे व्याख्यान ऐसे ज्याचे कीर्तन ऐसे ज्याचे प्रवचन ना ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे हा अनुभव महासंतांचा. म्हणून सापडला हरी त्याची जे साधना होती साधनेत फरक आहे. परीक्षितीने शुकाचार्य आल्या बरोबर दोनच प्रश्न, दोन प्रश्नात सगळं भागवत झालं. एक पहिला प्रश्न आहे माणसांना आयुष्यभर काय करावं आणि मरण जवळ आल्यावर काय करावं. मरण निकट आहे. आयुष्य
आयुष्य सरळ आलं. आता औषध सांगा, औषध आयुष्य सोडून आलं त्याचं, मरणासन्न अवस्थेत आहे. कोणतं औषध चालते आता? हळद मीठ टाकून गरम पाण्याच्या गुणे आयुर्वेदात हे औषध घेतलं की 1.5 महिन्यानं थोडा थोडा फरक पडेल. तो 7 दिवसात मरते. 1.5 महिन्यानं फरक पडेल ते चालते औषध. एकची उपयोगाचा आहे परमामृत. अमृत आहे काय तसं तसं सगळ्या ऋषीमुनीकडे पाहिलं परिस्थिती राजा काय करते. व्यास आले होते अगोदर, पण हे गिरायक होतं शुकाचार्य. शुकाचार्याने कृतार्थ केलं परिस्थिती. जवळ आलं मरण. साधन कालानुरूप, अधिकारानुरूप. तसं साधन साधन सापडला हरी. हरी सापडला. त्याच्या विरुद्ध शब्द काय हरवला होता. आवृत्त होता, अनावृत्त झाला. बस सापडला हरी दयाला साधनी. एका जनात तुम्ही त्या भगवंताचं नाम करा. नाथा आपल्या गुरुचं स्मरण करून म्हणतात त्या भगवंताचं स्मरण करा. कारण कलीचा काल आहे. त्या कलीच्या कालामध्ये विधी निषेध, मीमांसा, पूर्वमीमांसा शास्त्र, कर्मशास्त्र, धर्मशास्त्र बट्ट्या गोळ झाला सगळा. वर्ण ठिकाणार नाही, आश्रम ठिकाणार नाही, काहीच नाही आलं ठिकाणावर. आता त्याचा हंतोबा काय करत बसता. भगवंत एक श्रीहरीचे नाम साधू संतांनी एकांतात बसून सगळ्यांना करता येणार आणि निश्चित फल पर्यवसायी साधन सांगितलं. अखंड भगवंताच्या नामाचा जप करा. चित्त जर अशुद्ध असेल तर नामानं ते शुद्ध होईल. आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर नामाने त्या शुद्ध झालेल्या चित्तात वैराग्य होईल. आणि वैराग्यवान चित्तात ज्ञान प्रगट होईल. आणि जर दुस्तर प्रारब्ध साधना कमी पडली, भक्ती वाटली तुमची, तो परमात्मा तुम्हाला ज्ञान दान करेल. तेषामेवान हुकम पाहत मम ज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्तु ज्ञानदीपेन भास्वता. तो स्वतः परमात्मा येऊन ज्ञानाचा दिवा तुमच्या अंतर्गतात पालवून. म्हणून मात्र म्हणतात एका जनार्दनी हरिबोला. 11 वाजले. आपली संपत्ती वेळ समाप्त झाली. त्यांच्या निमित्तानं की आपण सेवा केली. एका आपल्या संप्रदायपूर्वक आपल्या पद्धतीनं त्यांना श्रद्धांजली म्हणून कुंडलीवरचा आम्ही विठ्ठलचा वेळ करू आणि कीर्तन सेवेला पूर्णविराम. कुंडली Thank you.